नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, महसूल कार्यालयाच्या संदर्भामध्ये, महसूल विभागाच्या संदर्भामध्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे की किती मोठ्या प्रमाणामध्ये महसूल खात्यामध्ये भ्रष्टाचार होतो आणि हा भ्रष्टाचार किती खोलवर गेलेला आहे हे सुद्धा तुम्हाला सांगायची गरज नाहीये. प्रत्येकाला कधी ना कधी आयुष्यामध्ये याला सामोरं जावं लागतं आणि याला बळी पडावं लागतं. सगळ्यात जास्त काम कोणाचे पडते महसूल खात्याशी? तर शेतकऱ्यांचे पडते. सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचे पडते आणि सातबाराच्या संदर्भामध्ये जेवढे काही काम असेल ते महसूल खात्याच्या मार्फत केले जातात. या खात्याच्या संदर्भामध्ये तहसील कार्यालयामध्ये किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, मंडळ अधिकारी, तलाठी या सगळ्याच कार्यालयामध्ये सगळ्या यांच्याकडे किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो ही गोष्ट सगळ्यांना माहिती. या संदर्भामध्ये सध्या जे काही विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे याच्यामध्ये मुंबईमध्ये, या अधिवेशनामध्ये जे काही 7/12वरती फेरफार म्हणा किंवा दुरुस्ती, जे काही लेखन दुरुस्ती किंवा 155 खाली दुरुस्तीच्या संदर्भामध्ये प्रकरण म्हणा, या संदर्भामध्ये अनिल परब साहेब जे काही आमदार आहेत यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना प्रश्न विचारला की जे काही तहसील कार्यालयामध्ये 7/12वरती दुरुस्तीच्या नावाखाली प्रकरण होतात आणि चुकीच्या पद्धतीने आदेश केले जातात, या संदर्भामध्ये माहिती देताना अक्षरशः तुम्ही चकित असाल, तुम्हाला आश्चर्य वाटेल की स्वतः महसूल मंत्री साहेबांनी या संदर्भात माहिती दिली की सगळ्यात जास्त आणि सगळ्यात मोठा जर घोटाळा कुठे झाला असेल तर तो 155 ची दुरुस्ती करणं झालेला आहे. 155 ची दुरुस्ती करताना झालेलं आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 155 खाली तहसीलदार यांना मुळामध्ये कायद्यामध्ये हे अधिकार जिल्हाधिकारी यांना दिलेले, पण जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्ह्यातील अधिकारी त्या तालुक्याच्या तहसीलदार यांना ते अधिकार डेलिगेट करत असतो आणि खाली 7/12वरती जर काही क्लेरिकल मिस्टेक झाले असेल, काही लेखन दुरुस्ती करायची असेल तर हे अधिकार दिलेले तहसीलदार यांना. आता याच्या नावाखाली काय झालेलं आहे माहितीये का, राज्यामध्ये परंपरेनुसार आणि गोरगरिबांच्या जमिनी 155च्या दुरुस्तीच्या नावाखाली चांगल्या चांगल्या मोठमोठ्या लोकांच्या नावावर करून देण्यात आल्या. ज्यांनी लोकांनी पैसे खर्च केले, ज्या लोकांनी तहसीलदार यांना भरमसाठ पैसा दिला, 155च्या नावाखाली दुरुस्त करून जमिनी इतर लोकांच्या नावावर करून देण्याचा प्रकार राज्यामध्ये घडलेला आहे. आणि हे मी नाही सांगत आहे, हे स्वतः विधिमंडळामध्ये ऑन रेकॉर्ड हे महसूल मंत्री साहेब यांनी सांगितलेले. आणि अशा संदर्भामध्ये ह्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, ह्या गोष्टीला आळा घालण्यासाठी आणि ह्या सगळ्या लोकांवरती ज्या अधिकारी लोकांनी अशा पद्धतीचे काळे धंदे करून भ्रष्टाचार करून पैसे घेऊन अशा पद्धतीच्या अधिकार नसताना चुकीचे आदेश पारित केलेले, ते सगळे अधिकारी आता महसूल मंत्री यांच्या रडारवर आहे आणि त्या सगळ्यांवरती कारवाई होणार आहे हे स्वतः ऑन रेकॉर्ड महसूल मंत्री यांनी सांगितलंय विधिमंडळामध्ये तारांकित प्रश्नामध्ये. यानंतर जी काही हा प्रश्न उपस्थित झाला पुणे जिल्ह्याच्या संदर्भामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये समिती नेमली होती आणि समितीला हे काम दिलं होतं की असं 155च्या 155 खाली आदेश करून किती चुकीच्या पद्धतीने आदेश केलेले आणि किती असे प्रकरण आहे या संदर्भात चौकशी करण्याचे सांगितले होते. चौकशीमध्ये आश्चर्यकारक बाब सगळ्यांसमोर आलेली आणि एवढे मोठे अनियमितता झालेली आहे. इतक्या अधिकारी लोकांनी चुकीच्या पद्धतीने आदेश पारित करून गोरगरिबांच्या जमिनी इतरांच्या नावावर केलेले अधिकार नसतानाही ते लोक आज रोजी कोर्टामध्ये भांडत आहेत. 10-20 वर्ष त्यांना या चुकी दुरुस्ती करण्यासाठी भांडावं लागतंय. हीच गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि याच्यावरती कारवाई करण्यासाठी समिती नेमली होती. समितीचा अहवाल आला होता. पुणे जिल्ह्यामध्ये, फक्त पुणे जिल्ह्यामध्ये तब्बल 38,000 ते 40,000 असे प्रकरण सापडले की ज्याच्यामध्ये 155 खाली चुकीच्या पद्धतीने दुरुस्ती करण्याचा आदेश तहसीलदार यांनी केलेला आहे. नुसता तहसीलदारच नाही तर त्याचा वरिष्ठ कुणी अधिकारी असेल, उदाहरणार्थ जिल्हाधिकारी असेल किंवा तहसीलदार असेल, याच्यावरती कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये स्पष्ट आदेश आणि स्पष्ट रोखठोक भूमिका ही महसूल मंत्री साहेबांनी घेतलेली आहे. त्यांचं यासाठी खरं तर अभिनंदन करायला पाहिजे, कारण की अशी प्रकरण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तहसीलदार येतो, त्याच्या अधिकारामध्ये 155 खाली अधिकार नसताना आदेश देतो, पैसे घेऊन चालला जातो, बदली करून जातो. परंतु त्या एका चुकीच्या आदेशाच्या विरोधामध्ये ज्या व्यक्तीवरती, ज्या गरीबावरती अन्याय झालेला आहे
त्या व्यक्तीला पुढचे 20 वर्ष परत त्याचं नाव त्या 7/12 आणण्यासाठी आणि ती चूक दुरुस्त करण्यासाठी परत 20 वर्ष खेटावं लागतं. त्याला चांगले दिवाणी कोर्टापर्यंत ते मंत्रालयापर्यंत जावं लागतं. ही गोष्ट यांच्या लक्षात आली आणि असे जेवढे काही प्रकरण आहे त्याच्यानंतर असाही विषय त्या ठिकाणी आला की नुसतं जर पुणे जिल्ह्यामध्ये जर 38,000 प्रकरण असेल आणि ह्या गोष्टी लक्षात आल्या असेल की खरंच नियमित झालेले, तर सगळ्या लोकांच्या अधिकाऱ्यांचे नाव सुद्धा त्यांच्याकडे गेलेले, त्यांच्यावरती येणाऱ्या अधिवेशन संपण्याच्या पूर्वी त्या पुणे जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यावरती कारवाई होणारच आहे. पण दुसरा प्रश्न असा विचारला गेला की जर पुणे जिल्ह्यामध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर अशा पद्धतीच्या निकाल झाले असेल आणि चुकीच्या पद्धतीचे कामं झाले असेल तर राज्यामध्ये किती झाले असेल, तर जवळपास हा आकडा लाखोच्या घरात गेलेला आहे. म्हणजे असे लाखो लोकांवरती तहसीलदार यांच्याकडून अन्याय करण्यात आलेला आहे. ह्या पद्धतीने आदेश करून मुळामध्ये 155 जे काही जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 155 आहे, याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार फक्त काय क्लेरिकल दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, म्हणजे शुद्ध लेखन. उदाहरणार्थ एखाद्याच्या नावामध्ये एखादा अक्षर चुकला असेल तेवढाच दुरुस्ती करण्याचा अधिकार या कलमाच्या अंतर्गत तहसीलदारांना दिलेला आहे. ह्या कलमाचा उपयोग करून लोकांच्या नावावर त्या जमिनी कमी करणं, लोकांची नावं कमी करणं, इतर अधिकारातले फेरफार उडवणं, त्याच्यावर दुसऱ्याच लोकांची नावं लावणं किंवा जे एकत्रीकरण योजना दुरुस्ती करण्याचा अधिकार तहसीलदाराच्या कुठल्याच अखत्यारीत येत नाही, जे की एकत्रीकरण दुरुस्ती करण्याचा अधिकार हा भूमी अभिलेख कार्यालयाला आहे, असे अधिकार नसताना एकत्रीकरण योजना दुरुस्ती करून स्वतःच दुरुस्ती करून फेरफार घेण्याचे प्रकार सुद्धा तहसीलदार यांच्याकडून झालेले आहेत आणि असे बरेचसे प्रकरण आहेत. आता राज्यभरामध्ये जर अशा पद्धतीचं होत असेल तर या पद्धतीनं मी तर म्हणतो ज्या लोकांवर अशा पद्धतीचा अन्याय झालेला आहे त्या सगळ्या लोकांनी काय करायचं, विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याकडं या संदर्भामध्ये तुम्ही तक्रार अर्ज देऊन ठेवा. कारण की जेव्हा राज्यामध्ये पुढच्या 3 महिन्यामध्ये अशा प्रकरणं जे काही 155 खाली जे दुरुस्ती झालेले त्या सगळ्या प्रकरणाचं इन्स्पेक्शन होणार आहे, ते सगळे आदेश बघितले जाणार आहे की योग्य पद्धतीनं आदेश केला किंवा नाही तहसीलदारांना, किंवा याच्यामध्ये पैसे घेऊन आर्थिक देवाणघेवाण करून व्यवहार झालेला आहे, या सगळ्या गोष्टीची चौकशी होणार आहे. आणि नुसती चौकशीच होणार नाही तर चौकशी झाल्याच्या त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई होणार आहे. निलंबनाची कारवाई झाल्याच्या नंतर जर निलंबन झाल्याच्या नंतर त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होणार आहे. अशा पद्धतीचे सुद्धा रोखठोक भूमिका ही महसूल मंत्री साहेबांना घेतलेली आहे. त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट विशेष म्हणजे जे काही चुकीचे आदेश झालेले, जे काही लाखो चुकीचे आदेश झालेले, हे सगळे आदेश रिव्हर्स करण्याच्या संदर्भात सुद्धा कार्यवाही करणार आहे. अशा पद्धतीचे स्पष्ट भूमिका ही महसूल मंत्री साहेबांनी केलेली. म्हणजे ज्या गोरगरिबांवरती अन्याय झालेला आहे, तहसीलदाराने भ्रष्टाचार करून मोकार पैसा खाऊन गोरगरिबांचा टळटाळ घेऊन जे काही आदेश दिलेले ते सगळे आदेश रद्द करून त्यांच्यावरती कारवाई होणार आहे आणि त्यांना निलंबन करून त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यासाठी सुद्धा कार्यवाही करणार आहे. अशा पद्धतीचा भूमिका ही महसूल मंत्री साहेबांना घेतलेली आहे आणि ही चांगली भूमिका आहे. कारण की सगळ्यात त्रस्त जे शेतकरी लोक आहे, 7/12 जे काही फेरफार होतात, काही असे प्रकार आहेत की त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीचं नाव 7/12 त्याचं नाव उडाल्याच्या नंतर त्याला कळतंय की माझं 7/12 नाव उडालेलं आहे. मग त्याला कळतंय की 155 खाली कोणीतरी प्रकरण दाखल केलं आणि परस्पर त्याचा निकाल तहसीलदारांना दिला आणि त्याचा फेरफार झालेला आहे. आणि हे जेव्हा 7/12 काढल्याच्या नंतर त्या व्यक्तीला कळतं. असे कितीतरी प्रकरणं कितीतरी तालुक्यामध्ये कितीतरी जिल्ह्यामध्ये दररोज घडतायत, कितीतरी लोक त्रस्त याच्या संदर्भात. आणि त्या सगळ्या लोकांना मी एक आवाहन करतो की असे जेवढे कोणी लोक आहे, ज्या लोकांना वाटतं की आपल्याला तहसीलदारांना यांना अधिकार नसताना किंवा चुकीच्या पद्धतीने आदेश करून आपली जमीन ही तिसऱ्या व्यक्तीला दिलेली आहे किंवा 155 खाली असा करण्याचा अधिकार नव्हता त्याला, हे सगळे तक्रार अर्ज तुम्ही एकतर विभागीय कार्यालयाकडे देऊन ठेवा, त्याचे रिसिप्ट घेऊन ठेवा, जिल्हाधिकारी कार्यालयाला सुद्धा देऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे पुढे भविष्यामध्ये काम येणार आहे. कारण की तुम्हाला आता न्याय मिळण्यासाठी सरकारने आणि महसूल मंत्री साहेबांनी एक तुम्हाला रस्ता खुला करून दिलेला आहे, तुम्हाला ह्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आणि तुमच्यावर झालेला अन्याय थांबवण्यासाठी. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या कायद्याचे बोला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की ज्यांच्यावरती अशा पद्धतीचा अन्याय झालेला आहे. आणि जर हा व्हिडिओ जर फेसबुकला बघत असेल तर आपल्याला असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला फॉलो नक्की करा. धन्यवाद.